सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेगवेगळ्या निवडणुका चालू आहेत आणि या निवडणुकीमध्ये एक नवीन वाद तयार झाला की मतदान केल्यानंतर जी बोटावर लावली जाते ती शाई ती काही ठिकाणी पुसते, असे आरोप वेगवेगळे करण्यात आले होते. तर या आरोपामध्ये सत्यता आहे की खोटे आहेत हे सोडून द्या, पण या शाईबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल आपण माहिती पाहूया. सर्वात महत्वाचं म्हणजे ही मतदान केल्यानंतर जी बोटाला शाई लावली जाते याचा सर्वप्रथम वापर 1962 ला सुरू झाला आणि याची संकल्पना होती तेव्हाचे पहिले भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांची. आणि ही जी बोटाला लावली जाणारी शाई आहे ही शाई बनवणारी कंपनी लक्षात ठेवा, कंपनीचं नाव आहे म्हैसूर पेंट अँड वॉर्निश लिमिटेड आणि ही संस्था बंगळुरू या ठिकाणी, म्हणजे ही शाई बंगळुरू या ठिकाणी बनते. या कंपनीची स्थापना कृष्णराज वाडियार यांनी केलेली होती. जी बोटाला लावली जाते शाई ती निळ्या रंगाची असते, लक्षात ठेवा. त्याचबरोबर ही जी शाई असते या शाईमध्ये सर्वात महत्वपूर्ण घटक असतो तो म्हणजे सिल्वर नायट्रेट. या सिल्वर नायट्रेटमुळे ती शाई बोटापासून पुसली जात नाही आणि या सिल्वर नायट्रेट बरोबरच अल्कोहोलचं सुद्धा त्याच्यामध्ये मिश्रण असतं, हे पण लक्षात ठेवा. आणि ही शाई जी आहे बोटाला लावलेली ही किमान बोटावर पुढचे 72 तास म्हणजे 3 दिवस टिकते, हे पण लक्षात ठेवा. आणि त्याच पद्धतीने ही जी बोटाला शाई लावली जाते ही शाई, जो डावा आपला हात असतो त्या डाव्या हाताची तर्जनी म्हणजेच अंगठ्याच्या शेजारचं बोट, याला ही शाई लावलेली असते. अशा पद्धतीने चालू घडामोडीच्या ज्या महत्वपूर्ण अपडेट असतात त्या अपडेट दररोज जर तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये पाहिजे असतील तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं जे ऍप आहे त्या ऍप मध्ये मोफत आपण सर्व ह्या पीडीएफ तुम्हाला दररोज देत असतो. त्याच पद्धतीने मागच्या वर्षभराच्या ज्या वेगवेगळ्या चालू घडामोडी या आगामी वेगवेगळ्या परीक्षेला विचारल्या जाणार आहेत त्याच्यासाठी आपण सेपरेट महाराष्ट्र पब्लिकेशनने करंट एक्सप्रेस वार्षिकी हे पुस्तक पब्लिश केलेलं आहे. अतिशय कमी पानामध्ये सर्व चालू घडामोडी कव्हर केल्यात, म्हणजे कमीत कमी वेळेत तुमचा जास्तीत जास्त चालू घडामोडीचा अभ्यास करंट एक्सप्रेस या पुस्तकामधून होणार आहे.